विद्यार्थी मित्रांनो, एमएचटी सीईटी पीसीएमचा आता फर्स्ट अटेम्प्ट झालाय. आता वेळ आहे सेकंड अटेम्प्टची. सेकंड अटेम्प्टसाठी आपल्याकडे फक्त 20 दिवस शिल्लक आहेत. तर या 20 दिवसामध्ये आपल्याला काय करायचंय, एक चांगला प्लॅन बनवायचा आहे, जो आपल्याला फॉलो करायचा आहे आणि त्याच्यामुळे आपलं काय होणार आहे, की सेकंड अटेम्प्टमध्ये खूप सारे पर्सेंटाइल किंवा आपले मार्क्स हे इम्प्रूव्ह होणार आहेत. मग त्यासाठी काय करावं लागेल, तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल. मी ज्या गोष्टी सांगेल त्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या ऐकाव्या लागतील, त्या तुम्हाला इम्प्लिमेंट कराव्या लागतील आणि त्याच्यातनं तुम्हाला मी सांगतो, गॅरंटीने सांगतो, की नक्की तुमचा रिझल्ट हा चांगला येणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय गोष्ट करायची आहे? आपल्याला पहिली गोष्ट करायची ती म्हणजे तुमचा फर्स्ट अटेम्प्ट अनालाइज करायचा आहे. कसा अनालाइज करायचा? की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये काय झालं? काय झालं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये हे अनालाइज करायचं. आता पहा, तुम्ही जर आपल्या चॅनलशी अगोदरपासून कनेक्टेड असाल ना, तर तुम्हाला माहिती आहे. मी 11 तारखेपासून तर 20 तारखेपर्यंत मुलांचे रिव्ह्यूज घेतले. तर प्रत्येक व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवला येतो. बरोबर आहे? आता त्याच्यामध्ये मला असं समजलं, ज्यावेळेस मी मुलांशी बोललो, ओके, ऑन फील्ड म्हणजे कॉलेजमध्ये जाऊन ज्यावेळेस मुलांशी मी बोललो, त्यावेळेस समजलं की मुलांना टाइम मॅनेजमेंटमध्ये प्रॉब्लेम येतोय. काही जणांना फिजिक्समध्ये प्रॉब्लेम येतोय. काही जणांना केमिस्ट्रीमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतोय. काही जणांना मॅथ्समध्ये प्रॉब्लेम येतोय. त्याचबरोबर आणखीन काही गोष्टी आहेत, कॅल्क्युलेशन्सच्या असतील किंवा त्याच्यानंतर एक्झामचं फिअर असेल, ह्या सर्व गोष्टी मला माहिती आहेत सध्या. त्याच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी बनवतोय. जेणेकरून या मिस्टेक आपल्या सेकंड अटेम्प्टमध्ये आपल्याला नकोय. बरोबर? या मिस्टेक आपल्याला रिपीट करायची नाही. त्याच्यामुळे आपला फर्स्ट अटेम्प्ट अॅनलाईज करा तुम्ही. काय झालं तुमच्यासोबत? तुम्हाला टाईम कमी पडला, मग टाईम मॅनेजमेंट करायचं व्यवस्थित. तुम्हाला फिजिक्समध्ये हार्ड गेलं, फिजिक्सवर फोकस करायचा. केमिस्ट्रीची थिअरी जमली नाही, केमिस्ट्रीच्या थिअरीवर फोकस करायचा. मॅथ्स लेंदी होता, तर मॅथ्सचं टाईम मॅनेजमेंट पाहायचं. अजून काय काय अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही फेस केल्यात, त्या तुम्हाला सेकंड अटेम्प्टमध्ये रिपीट करायच्या नाहीयेत. आपल्याला सेकंड अटेम्प्टमध्ये मिस्टेक रिपीट करायची नाही, कारण ऑलरेडी आपण फर्स्ट अटेम्प्टमध्ये ते केलेत. बरोबर आहे? आणि आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे आपला थोडा तरी रिझल्ट अफेक्ट झालाय त्या मिस्टेक्समुळं. मग त्या मिस्टेक रिपीट करायच्या नाहीत. सिली मिस्टेक असतील, कॅल्क्युलेशन मिस्टेक असतील, ह्या अनालिसिस करा. एक पेन पेपर घ्या, तुम्ही बसा. मी कसा एक्झाम दिला, समजा अजून काय बेटर होऊ शकलं असतं, 15-20 मिनिटं काढून थोडंसं एकदा स्वतःच्या मनाला विचारा आणि त्याच नंतर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहा, सगळ्यात पहिले काय केलंय, मी 3 कॅटेगरीज मधनं स्टुडंट डिवाइड करतोय. पहिली कॅटेगरी आहे ज्यांचे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये 120 ते 150 येऊ शकतात, तर ते आहेत कॅटेगरी ए चे विद्यार्थी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 80 ते 120 म्हणजे 80 टू 120, ज्यांचे एमएसटी सीईटी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एक 80 ते 120 मार्क्स येऊ शकतात, तर त्यांना मी ठेवलं बी कॅटेगरीमध्ये. आणि त्याच्यानंतर ज्यांचे बिलो 80 स्कोर येतोय, तर ते आहेत सी कॅटेगरीमध्ये. आणि त्याच्यानंतर एक कॅटेगरी आहे, ती म्हणजे कोण, तर झिरो स्टडीवाले. आता हे पहा, झिरो स्टडीचं तर कोणी नाही, पण ज्यांना वाटतंय ना झिरो स्टडी आहे, तर त्यांनी अ, हा म्हणजे इथपर्यंत व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. आता पहा, या कॅटेगरीज मी बनवल्यात. ह्या कशानुसार, की या गेसनुसार, तुमच्या स्कोरच्या गेसनुसार. बरेचसे स्टुडंट, जास्ती मॅक्सिमम स्टुडंट इथं लाय करतायत. कुठं? 80 टू 120 मध्ये. त्याच्यानंतर 10 ते 10-20% स्टुडंट इथं लाय करतायत आणि त्याच्यानंतर आणखीन जास्त स्टुडंट इथं लाय करताय. बरोबर? त्याच्यामुळे तुमच्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, त्या तुम्ही व्यवस्थितरित्या फॉलो करायच्यात. आता फर्स्ट ऑफ ऑल तुमचा किती स्कोर येऊ शकतोय किंवा फर्स्ट अटेम्प्ट तुमचा कसा गेलाय, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता पाहूया नक्की आपण कॅटेगरी ए साठी काय करायचंय. कॅटेगरी ए 120 ते 150 किंवा 150 पेक्षाही जास्त मार्क्स. तर यांच्यासाठी मी सांगेल, की तुमची जी स्टडीची मेथड आहे, तुम्ही ज्या पद्धतीने अभ्यास केलाय पहिल्याच अटेम्प्टसाठी, ती मेथड चेंज करायची नाही. 20 दिवस राहिलेत, या टाइम तुमची मेथड असेल किंवा स्ट्रॅटेजी असेल, हा चेंज करण्याची वेळ नाहीये. बरोबर? तुमची ज्या पद्धतीची मेथड असेल, तुम्ही ज्या पद्धतीने अभ्यास करताय, म्हणजे तुम्ही कोणत्या सब्जेक्टवर जास्त फोकस करताय, त्याच सब्जेक्टवर करायचा आहे. टाईम मॅनेजमेंटसाठी काय जी स्ट्रॅटेजी होती तुमची, तीच फॉलो करायची. आता फक्त आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची, चेंज करायचं नाही. कुणासाठी? कॅटेगरी ए साठी. आणखीन काय गोष्ट, तर रिव्हिजन ही करायची आहे. रिव्हिजन करायची आहे. त्याचबरोबर अजून काय, तर पीवायक्यू सॉल्व्हिंग. पीवायक्यूज पण आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. मॅक्सिमम सॉरी, मिनिमम तुम्ही 5 वर्षाचे पीवायक्यूज केलेले पाहिजे. 2021 ते 25 या 5 वर्षाचे पीवायक्यूज करा. नक्कीच तुम्ही 120 वरनं 150 कडे इझिली जाणार आहात. त्याच्यानंतर आणखीन काय करायचं आपल्याला, तर मॉक टेस्ट द्यायच्यात आणि त्यांचं अनालिसिस करायचं. आता मॉक टेस्ट किती द्यायच्या, कधी द्यायच्या, हे पहा, मी तर तुम्हाला सांगेल की डेली एक मॉक टेस्ट तुम्ही द्याच. कारण पहा ना, सिलेबस तुमचा कव्हर झालेला आहे, सगळ्यांचा झालेला आहे. रिव्हिजन पण करून झाली आहे, मॉक टेस्ट पण देऊन झाले आहेत, त्याचबरोबर पीवायक्यूज पण सॉल्व्ह केलेत. मग आता वाट कसली पाहिजे, आता फक्त मॉक टेस्ट द्यायच्यात. पण मॉक टेस्ट देत असताना काय करायचंय, प्लॅटफॉर्म चेंज करायचे. म्हणजे काय, अगोदर या सरांच्या मॉक टेस्ट देत होतो, नंतर या सरांच्या मॉक टेस्ट द्यायच्या. त्याच्यानंतर म्हणजे थोडक्यात बुक्स चेंज करायचे तुम्हाला. जो प्लॅटफॉर्म असतो, सोर्स ऑफ, हे पहा, कुणीही मॉक टेस्ट वगैरे किंवा टेस्ट बनवत असताना काय करतं, एक पर्टिक्युलर सोर्स ऑफ क्वेश्चन यूज करतं आणि तिथनं मॉक टेस्ट बनवतो. बरोबर? तर त्याच्यामुळे काय होतं, की सेम टाईपचे क्वेश्चन्स किंवा सेम डिफिकल्टी लेवलचे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये जास्त येतात.
मग आपल्याला काय करायचंय, प्लॅटफॉर्म चेंज करून पाहिजे, कारण आपली जी कॉम्पिटिशन आहे तर ती सर्वांसोबत आहे. बरोबर. मग काय करायचंय, मॉक टेस्ट द्यायच्यात, प्लॅटफॉर्म चेंज करायच्यात. एका दिवसाला एक मॉक टेस्ट दिली तर खूप चांगलं आहे. पण नसेल होत शक्य तर 2 दिवसामध्ये एक मॉक टेस्ट द्या. पण मॉक टेस्ट दिल्यानंतर 3 तास व्यवस्थित तिथं बसा. ॲज अ एक्झाम, आता तुम्हाला एक्झामचा माहोल कसा असतो ते तर माहितीये. त्या पद्धतीने माहोल तुम्ही मनामध्ये इमॅजिन करा आणि त्याच्यानंतर 3 तासाचा टायमर लावून व्यवस्थित ती मॉक टेस्ट द्या. मॉक टेस्ट दिल्याच्या नंतर काय करायचं, ती मॉक टेस्ट व्यवस्थित अनालिसिस करायची, की हा क्वेश्चन कसा होता, कशा पद्धतीने होता, याला मी अजून कसं कमी टायमामध्ये सोडवू शकत होतो. तर या गोष्टीचं थोडंसं अनालिसिस करायचं. ह्या विद्यार्थ्यांना त्याच्यासाठी सांगतोय, की हा पिरियड तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे. कारण पहा, 120 जर तुम्हाला मार्क्स येत असतील, तर 120 ठीक आहे. कॉलेज खूप चांगलं कॉलेज भेटेल. पण सीओईपी भेटेल का सीएस साठी? तर नाही भेटणार. बरोबर? मग ते हवं असेल तर काय करायचंय? या कॅटेगरीकडे जायचंय. मग त्या कॅटेगरीकडे जाण्यासाठी काय करायचंय? 20 दिवस खूप सारा अभ्यास करायचा आहे. मग कॅटेगरी ए साठी कळलं काय? एवढे पॉइंट्स त्यांनी फॉलो करायचे. त्याच्यानंतर कॅटेगरी बी साठी काय करायचंय? तर कॅटेगरी बी साठी जास्त मेहनत घ्यायची आहे कॅटेगरी बी स्टुडंट्सला. कारण पहा, तुमचा ऑलरेडी 120 किंवा समजा 80 पर्यंत स्कोर जातो. याचा अर्थ काय? तर तुम्ही सिलेबस व्यवस्थित केलाय. कव्हर केलाय सिलेबस सगळा, पण तो काय झालाय? व्यवस्थित नाही झाला किंवा काही अशा मिस्टेक आहेत ज्या तुम्ही करताय, त्याच्यामुळे तुमचा स्कोर थोडासा कमी येतोय. मग काय मिस्टेक असतील त्या? तर वीक टॉपिक्स. जे वीक टॉपिक्स आहेत किंवा ज्या टॉपिक्सला तुम्ही घाबरताय, ते टॉपिक्स जास्त परफेक्ट तुम्हाला करायचे आहेत. आता मॅक्सिमम तुम्ही जर इंटरव्ह्यूज वगैरे पाहिले असतील मी घेतलेले, मॅक्सिमम स्टुडंटचं काय म्हणणं होतं? तर वेक्टर, लाईन अँड प्लेन, त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, त्याच्यानंतर कॅल्क्युलसचा पार्ट जो आहे आपला डिफरन्सिएशन, इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन, तर याच्यावरनं जास्त क्वेश्चन्स आले होते. बरोबर? मग ते क्वेश्चन्स किंवा ते चॅप्टर्स आपल्याला व्यवस्थित करायचे. त्याच्यानंतर काय? तर मॅक्सिमम पीवायक्यू सॉल्व्ह करायचे. प्रॅक्टिसला जास्त वेळ द्या तुम्ही. प्रॅक्टिस करा. मॅक्सिमम पीवायक्यू सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर काय? की जो तुमचा अभ्यासाचा टाइम आहे ना, तो थोडासा इन्क्रीज करा. कारण आता 20च दिवस अभ्यास करायचा फक्त. एकदा आपला सेकंड अटेम्प्ट झाला, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग आपली काउन्सिलिंग जी असते ना, म्हणजे ऍडमिशन घेण्याची प्रोसेस ती खूप दिवस चालते. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही टेन्शन नसतं. ओके. कारण त्याच्यासाठी मी तुमच्यासोबत आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित रिलॅक्स करू शकताय. पण हे 20 दिवस आता रिलॅक्स करू नका. हे 20 दिवस रिलॅक्स करण्याचे नाहीयेत. बरोबर? मग काय करायचं, तुमचा अभ्यासाचा वेळ वाढवायचा आहे आणि त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे काय? कॅल्क्युलेशन प्रॅक्टिस. कॅल्क्युलेशन प्रॅक्टिस करायची आहे. कारण टाइम लिमिटेड असतो आपल्याकडे. मॅथ्सचा जर विचार केला ना आपण, तर 50 क्वेश्चन्स आहेत. तुमच्याकडे आहेत किती? 1.5 तास. ओके. म्हणजे 90 मिनिटं तुमच्याकडे आहेत. पण होत नाहीत तेवढ्यात क्वेश्चन. कारण क्वेश्चन्सची जर डिफिकल्टी लेव्हल पाहिली, तर क्वेश्चन खूप लेंदी येत आहेत. वेळ लागतोय. मग त्यासाठी काय? कॅल्क्युलेशन स्पीड पाहिजे. बरं, मॅथ्सचं झालं. फिजिक्समध्ये पण न्यूमेरिकल्स आहेत, तर हो आहेत. तिथं पण पाहिजे आपल्याला. केमिस्ट्रीमध्ये पण न्यूमेरिकल्स आहेत, तर ऑब्व्हियसली आहेत केमिस्ट्रीमध्ये. म्हणजे न्यूमेरिकल्स किंवा कॅल्क्युलेशन हे सगळीकडेच आहे पीसीएम मध्ये. मग त्याच्यामुळे काय करायचंय? कॅल्क्युलेशनची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची. मग ती प्रॅक्टिस कुठून होईल? तर पीवायक्यूज सॉल्व्ह करणं ती प्रॅक्टिस होईल. पीवायक्यूज वगैरे कुठून मिळतील किंवा काय गोष्टी? भरपूर सारे ऍप्लिकेशन्स वगैरे आहेत. तुम्ही व्यवस्थित शोधू शकता आणि मॉक टेस्ट पण या विद्यार्थ्यांनी द्यायच्या. पण मॉक टेस्टवर जास्त फोकस ठेवू नका. अगोदर फोकस कशावर ठेवा? वीक टॉपिक्स असतील, पीवायक्यूज असतील, त्याच्यावर जास्त फोकस ठेवा. मॉक टेस्ट द्या. 2, 3, 4 दिवसाला एक मॉक टेस्ट द्या तुम्ही. पण रोजच विदाऊट अभ्यास काय करता, रोजच मॉक टेस्ट देतोय, तर हे चुकीचं आहे. बरोबर? कारण तिथं आपल्याला तुक्काच मारावा लागणार आहे. त्याच्यानंतर सी कॅटेगरीसाठी मी काय सांगेल, बिलो 80 मार्क्स तुमचे येत आहेत, तर मग काय करायचं तुम्ही? आता जसं सांगितलं, हाय वेटेज जे टॉपिक्स आहेत, हाय वेटेज टॉपिक्स कोणते? कॅल्क्युलसचा पार्ट असेल, डिफरन्शियल इक्वेशन, त्याच्यानंतर लाईन अँड प्लेन, वेक्टर्सचा पार्ट असेल, तर हा हाय वेटेज टॉपिक्स आहेत. बरोबर? वेक्टर्स मधनं खूप सारे क्वेश्चन येतात. मान्य डिफिकल्टी लेवल थोडीशी जास्त आहे. पण क्वेश्चन्स येत आहेत, मग आपल्याला ते करावं लागणार आहे. मग हाय वेटेज टॉपिककडे थोडासा फोकस करा. त्याच्यानंतर काय? न्यूमेरिकल्सकडे पण फोकस करा. आता हे मुलं काय करतायत जास्त? थिअरी पार्टकडे फोकस करतात. केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, ह्याच्यात थिअरी पार्ट आणि मॅथ्सचा इझी पार्ट करताय. मग त्याच्यामुळे काय होतंय? वेटेज त्याचं मिनिमम आहे ना, म्हणजे वेटेज कमी आहे. थेअरी जर आपण पाहिलं फिजिक्समध्ये तर वेटेज कमी आहे. त्याच्यानंतर केमिस्ट्रीमध्ये पाहिलं तर आहे थेअरी, पण फिजिक्सचा विचार केला रँक डिसाइडिंग सब्जेक्ट आहे, वेटेज कमी आहे. त्याच्यामुळे न्यूमेरिकल्स हे आपल्याला मस्ट आहेत, ते करावेच लागणार आहेत. त्याच्यानंतर काय? डोंट गिव्ह टेस्ट विदाऊट स्टडी. जसं आता मी तुम्हाला सांगितलं. जर तुमचा अभ्यास नसेल झाला त्या पर्टिक्युलर टॉपिकचा, त्याच्यावर तुम्ही टेस्ट देऊ नका. एकदा अभ्यास करा आणि मग टेस्ट द्या. कारण डायरेक्ट तुम्ही जर टेस्ट द्यायला गेले, तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुक्काच मारावा लागेल. दुसरा तुमच्याकडे ऑप्शन नसेल, कारण तुम्ही त्याच्यातला काही अभ्यास केलेला नाहीये. त्याच्यामुळे काय करायचं? एकदा व्यवस्थित अभ्यास करायचा आणि मग टेस्ट द्यायची. आणि त्याच्यानंतर काय करायचं? तुमची अॅक्युरसी इम्प्रूव्ह करायची. अॅक्युरसी इम्प्रूव्ह करायची. कारण पहा, आपल्याला येत तर सर्व असतं. बरोबर? सगळे टॉपिक्स आपण व्यवस्थित केलेले असते. पण आपली अॅक्युरसीच होत नाही. किंवा आपण जो क्वेश्चन अटेंड करतो, तो थोडेसे सिली मिस्टेक वगैरे काही म्हणून चुकतो. मग त्यासाठी काय करायचंय? एकदम बारकाईने आपल्याला क्वेश्चन तो रीड करायचा आहे. काय विचारलंय ते पाहायचंय
आणि त्याच्यानंतर तुमची अॅक्युरेसी ही तुम्हाला मेंटेन करायची. मग सी कॅटेगरीसाठी काय, तर एवढ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्यात. नक्की तुमचा स्कोर वाढणार आहे. त्याच्यानंतर झिरो स्टडीसाठी मी काय सांगेल, आता झिरो स्टडी असं कोणीही विद्यार्थी नाही की ज्याचा काहीच अभ्यास झाला नाही. थोडं तरी तुम्ही केलेलं असेल. बरं, मग मी त्यांच्यासाठी काय सांगेल, तर पहा, स्टार्ट फ्रॉम थिअरी टॉपिक्स. यांच्यासाठी मी सांगतो थिअरी करा तुम्ही. पहिली प्रायोरिटी ही केमिस्ट्रीला द्या. पहिली प्रायोरिटी कोणाला द्यायची तुम्हाला, केमिस्ट्रीला. नंतर प्रायोरिटी द्यायची तुम्ही मॅथमॅटिक्सला आणि लास्टला प्रायोरिटी द्यायची फिजिक्सला. आता 20 दिवस आहेत. 20 दिवसात जर झिरो स्टडी एमएसटी सीईटीला अपेअर होतो म्हटलं तर हे थोडंसं इम्पॉसिबल सारखं वाटतंय. पण असं आहे की आपण काही करू शकत नाहीये. ठीक आहे ना, 100% नाही आपण अचीव्ह करत. आपण 95 पर्यंत जरी जाऊ शकतो, 90 पर्यंत जरी जाऊ शकतो. मग ते कशाने जाणार आपण, तर या गोष्टीने जाणार. काय करायचं, हाय वेटेज टॉपिक्स तर तुम्हाला करायचे, त्याचबरोबर थिअरी टॉपिक्स जास्त करायचे, कारण थिअरी इझी आहे. केमिस्ट्रीला पहिली प्रायोरिटी द्या. केमिस्ट्री तुम्हाला चांगले मार्क्स मिळून जाईल. त्याच्यानंतर काय करा, मॅथमॅटिक्समध्ये प्रायोरिटी द्या. मॅथमॅटिक्समध्ये डायरेक्ट वेक्टरपासून सुरुवात नका करू. ओके, ते झेपणार नाही. डायरेक्ट खूप अवघड होऊन जाईल. मग काय करा, एलपीपी असेल, त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी, बायोनोमियल असेल, त्याच्यानंतर मॅथमॅटिकल लॉजिक असेल, यासारखे चॅप्टर्स एकदा व्यवस्थित करा, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होईल. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा, हाय वेटेज टॉपिककडे जा. मग झिरो स्टडी वाल्यांसाठी समजलं, ओके. त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाचा कन्स्टंट म्हणजे काय, तर टाइम मॅनेजमेंट. बऱ्याचशा मुलांना म्हणजे इव्हन सगळ्यांनाच प्रॉब्लेम येतो टाइम मॅनेजमेंटचा. बरोबर आहे, कारण एमएसटी सीईटी ही स्पीड टेस्ट आहे. जेई मध्ये तुम्हाला काय असतं, जेई मध्ये अॅक्युरेसी मेंटेन करायची असते. तिथं टाइमचा जास्त काय वांधा नसतो. बरोबर आहे, कारण निगेटिव्ह मार्किंग त्याच्यामुळे सगळ्या क्वेश्चन अटेंड करण्याची गरज नाहीये. जेवढे ते तेवढे करायचे. पण एमएसटी सीईटी काय आहे, तर स्पीड टेस्ट आहे. तुम्ही किती लवकर डिसिजन घेता याच्यावर तुमचा रिझल्ट हा एमएसटी सीईटी मध्ये डिपेंड असतो. त्याच्यामुळे काय करायचं, तुम्ही ज्यावेळेस क्वेश्चनला बसता, क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी बसता, मॉक टेस्ट देण्यासाठी बसता, त्यावेळेस हा विचार करून बसायचा की सगळंच आपलं नाहीये. काही क्वेश्चन्स असे असणार आहेत की जे बाहेरचे असणार आहेत, ते आपल्याला येणार पण नाही. हा ऍटिट्यूड ठेवून तुम्ही एकदा परीक्षेला बसून पहा, नक्कीच फायदा होईल. आपण कसं करतो, पहिला क्वेश्चन पाहतो, नाही आला, एकदम निराश होऊन जातो. दुसरा पाहतो, नाही येत, निराश होऊन जातो. मग काय होतं, एक त्या पद्धतीचं वलय तुमच्या सभोवताली तयार होत आहे. मग त्याच्यामुळे काय करायचं, पहिला नाही आला, ठीक आहे, कॅन्सल. दुसरा नाही आला, ठीक आहे, पुढचा. असं करत करत जा. असा कोणता तरी क्वेश्चन असेल की जो तुम्हाला येईल आणि तिथून पुढे कॉन्फिडन्स तुमचा इन्क्रीज होत चालेल. मग याच पद्धतीने टाइम मॅनेजमेंट करायचं. अगोदर पूर्ण पेपर ट्रॅव्हल्स करून घ्यायचा, येतायत ते सॉल्व्ह करायचे आणि पुन्हा मग तो पेपर एकदम सखोलपणे आपल्याला व्यवस्थित करायचा. मग या पद्धतीने जर टाइम मॅनेजमेंट केलं किंवा सवय लावली तुम्ही, मॉक टेस्टमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही मॉक टेस्टला अप्रोच ठेवता ना, त्याच पद्धतीने सीईटी मध्ये तुम्ही अप्रोच ठेवता. हे सत्य आहे. त्याच्यामुळे मॉक टेस्टलाच आपल्याला ऍज अ सीईटी एक्झाम कन्सिडर करून ती टेस्ट द्यायची. मग टाइम मॅनेजमेंट किंवा सगळे टॉपिक, सगळे क्वेश्चन त्याच्यातले कव्हर आहे तुमचे झालेच पाहिजे. बरं, मग मला सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? याच्यामध्ये मी 3 कॅटेगरीज घेतल्या स्टुडंटच्या. त्या तिन्ही कॅटेगरीनुसार तुम्हाला व्यवस्थित समजावलं की कशा-कशा पद्धतीने तुम्हाला स्टडी केला पाहिजे. त्याचबरोबर आता तुम्हाला माझ्याकडनं काय गाईडन्स हवा आहे, तेही मला कमेंटमध्ये सुचवा किंवा नेक्स्ट व्हिडिओ मी कोणत्या टॉपिकवर बनवू तेही मला सांगा. त्याचबरोबर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचे काही डाउट्स वगैरे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. मित्र-मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे पहिल्या वेळेस चॅनलवर आला असाल किंवा सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.